अमित आपल्या कार्यालयात एक अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत बसला होता. त्याचा मोबाईल सायलेंट मोडवर होता, पण त्याच्या स्क्रीनवर गार्डियन प्रो 360 हाय रिस्क अलर्टचे एक पॉपअप नोटिफिकेशन दिसून आले. अमितने ते दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण आवाज सतत वाढत होता. चिडून अमितने फोन हातात घेतला. त्याला वाटले की रियाकडून आलेला काहीतरी निरर्थक संदेश असेल. जसे अमितने नोटिफिकेशन उघडले, तसे त्याच्यासमोर पाठवलेले थेट व्हिडिओ चित्रण चालू झाले. फुटेज पाहताच अमितचे डोळे विस्फारले. अखेर फोनमध्ये असे काय होते ते पाहून अमितचे शरीर सुन्न का झाले होते? हे घडण्याच्या 2 दिवस आधी रात्री 2 वाजताचा तो गडद शांततेचा काळ होता. शर्मा घरातील सर्व उपकरणे जी आधुनिक आणि स्मार्ट होती ती शांत आणि नियंत्रित अवस्थेत होती. आपल्या खोलीत 65 वर्षाच्या कमला आपल्या पलंगावर झोपल्या होत्या. तेवढ्यात त्यांना भयानक तहान लागली आणि अचानक त्यांना तीव्र खोकल्याचा झटका आला. कमला खोकल्यामुळे भयंकर तडफडू लागल्या. त्यांच्या छातीत वेदना होत होत्या आणि खोकल्याचा आवाज संपूर्ण खोलीत घुमत होता. त्यांचा घसा पूर्णपणे कोरडा झाला होता आणि त्यांना तात्काळ पाण्याची गरज वाटू लागली. त्या डगमगत पलंगावरून उठल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी भरून आले. हा खोकला थांबवण्यासाठी पाण्याशिवाय दुसरा कोणताही उपयोग नाही, हे त्यांना माहिती होते. त्या स्वतःलाच दोष देत होत्या. काश मी रात्री 11 वाजण्यापूर्वी पाणी पिले असते. मी का विसरले? त्यांना आठवलं की त्यांची सून रियाचा एक नियम होता की रात्री 11 वाजल्यानंतर फ्रीजसह सर्व उपकरणांचा वापर बंद केला जातो. हा नियम रियाने यासाठी केला होता की विनाकारण वीज वाया जाऊ नये आणि तिची झोप बिघडू नये. कमला हळूहळू स्वयंपाकघराकडे गेल्या. प्रत्येक पावलात भीती आणि असहाय्यता होती. त्यांना माहिती होते की जर रियाचा नियम मोडला तर सकाळी त्यांना मोठा अपमान सहन करावा लागेल. पण खोकला आणि तहान आता सहनशक्तीचा बाहेर गेला होता. स्वयंपाकघरात पोचताच त्यांची नजर थेट फ्रीजकडे गेली. फ्रीजचे दार बंद होते आणि त्यावर एक छोटे चमकणारे डिजिटल कुलूप लावले होते. त्याच्या स्क्रीनवर संकेत क्रमांक टाकण्याची मागणी होत होती. हे कुलूप फक्त रियाच्या फोनमधून किंवा योग्य संकेत क्रमांकानेच उघडू शकत होते. कमलाने थरथरत्या हातांनी कुलूप स्पर्श केले. स्पर्श करताच हलका बीप असा आवाज आला, जणू काही इशारा देत असल्यासारखा. कमला पुटपुटत म्हणाला, हे देवा, पाणी प्यायला सुद्धा संकेत क्रमांक लागतो. हे कोणते नरक आहे? या घरात राहण्यासाठी आपल्याला इतकी किंमत मोजावी लागते का? त्या असहाय्यतेने तिथेच उभ्या राहिल्या. त्यांना वाटले जणू त्या स्वतःच्या ऐश्वर्यशाली घरातच कैदी आहे. समोर थंड पाणी होते, पण त्या स्पर्श करू शकत नव्हत्या. त्यांचा खोकला पुन्हा सुरू झाला. यावेळी आवाज थोडा अधिक मोठा होता. तेवढ्यात बैठक खोलीत लावलेल्या रियाचा हालचाल ओळखणारा दिवा पेटला. चोहीकडे लावलेल्या स्पीकरमधून रियाचा आवाज यंत्रणासारखा घुमू लागला. सूचना सूचना, स्वयंपाकघर भागात संशयास्पद हालचाल आढळली आहे. या सूचनेमुळे रिया मॅडमच्या झोपेचा प्रोटोकॉल बाधित होत आहे. कमला, कृपया आपल्या खोलीत परत जा. हे ऐकताच कमला भीतीने थरथर कापू लागल्या. जणू एखादा रोबोट त्यांना आदेश देत आहे असं त्यांना वाटलं. कमला म्हणाल्या, रिया बाळा, मी आहे. मला खूप खोकला येत आहे. फक्त एक ग्लास पाणी. रियाचा यंत्रणासारखा आवाज रागाने घुमला. आज नियमांचे उल्लंघन केल्यामुळे तुम्हाला शिक्षा भोगावी लागेल. जर प्रोटोकॉलचे उल्लंघन सुरूच राहिले तर दंडासाठी तयार राहा. कमलाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्या आता असहाय्यतेच्या टोकावर होत्या. अखेर खोकत खोकत रियाला जागे करण्यासाठी त्यांना तिच्या खोलीच्या दारावर ठोठावे लागले. आता अपमानाची शिक्षा ठरलेलीच आहे, हे त्यांना माहिती होते. खोकल्याच्या झटक्यात शेवटची हिंमत एकाटून कमला रियाच्या खोलीच्या दारापर्यंत पोहोचल्या. भीती आणि खोकल्याच्या मधोमध त्या दारावर ठोठावत होत्या. कमला हळू आवाजात म्हणाल्या, बाळा, रिया, दार उघड. मला फार तहान लागली आहे. खोकला थांबत नाहीये. थोड्या वेळाने दार जोरात उघडले. 30 वर्षाची रिया, जिच्या चेहऱ्यावर झोप नव्हे तर भयंकर संताप दिसत होता. ती महागड्या रेशमी पायजाम्यात उभी होती. रियाने कुजबुजून नव्हे तर थेट क्रोधित आवाजात म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली रात्री 12 वाजता माझी झोप बिघडवायची? तुला माहित आहे का, माझ्या झोपेचं चक्र म्हणजे माझे सौंदर्य आणि काम करण्याची क्षमता यावरच आधारित आहे. तुला काय वाटतं, माझे पुढचे ब्रँड सहकार्य रद्द व्हावे?
रियाने कमलाच्या गळ्याचा कॉलर पकडला आणि त्यांना आपल्या खोलीबाहेर ढकलत रागाने ओरडून म्हणाली, तुमचे जुने खोकल्याचे निरुपयोगी आयुष्य माझ्या महागड्या आयुष्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे का? तुला पाणी हवे आहे? इथे सगळं काही संकेत शब्दावर चालते. आज तू माझा नियम मोडला आहेस. म्हातारी, आता तू भीक मागितलीस तरी मी देणार नाही. माझ्याकडे पाणी मागायची हिंमत तरी कशी झाली तुला? तिच्या ढकलण्यामुळे कमला जमिनीवर आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रियाने त्यांच्या खोकल्याकडे दुर्लक्ष करत अपमानाचा सिलसिला सुरूच ठेवला. जरा स्वतःला आरशात पहा. तुझ्याजवळ काय आहे? जुन्या सवयी आणि माझ्याकडे अंकीय नियंत्रण. तुला माहित आहे का, तू या घरात फक्त यासाठी आहेस कारण तू स्वस्त घरकाम करणारी आहेस आणि माझा नवरा आणि समाजासमोर मला एक चांगली सून दिसण्यासाठी तू आवश्यक आहे. नाहीतर केव्हाच तुला दरीत ढकलून दिलं असतं. हे ऐकताच कमला भीतीने कापत म्हणाल्या, बाळा, मला माफ कर. माझी चूक झाली. मला फक्त पाणी हवे आहे. रियाने मध्येच बोलणे थांबवले. तिने जोरात कमलाच्या गालावर चापट मारली. धडाक. कमला वेदनेने आक्रोश करत डगमगत जमिनीवर पडल्या. त्यांचा खोकला काही क्षणासाठी थांबला, पण वेदनांनी जागा घेतली. रियाने तिरस्काराने म्हटले, तुला एवढे बोलायला कोणी सांगितले? ही आहे तुझी शिक्षा. तू माझे नियम मोडलेस आणि मला जागे केलंस. माझ्याकडे तुला मारायला वेळ नाही, पण तुला लक्षात ठेवायला हवं की तुझ्यासारख्या जुन्या घाणेरड्या ना आधुनिक घरात राहण्यासाठी किंमत मोजावी लागते. रियाने जमिनीवर पडलेल्या कमलाला लाथ मारली आणि ओरडून म्हणाली, आता तुला पाणीही मिळणार नाही. परवा सकाळी 6 वाजेपर्यंत तुला पाण्याशिवायच राहावे लागेल. तुझा खोकला थांबला नाही तर मी तुझ्या खोलीतून पलंगही काढून टाकेन आणि सकाळी माझ्या लघु चित्रपटासाठी तयार राहा. तुला सर्वात जास्त हसायचे आहे. तुझे हसते खोटे वाटले तर पुढच्या रात्री दूरदर्शनाचा संकेत शब्द मिळणार नाही. रियाने लाथ मारून त्यांना खोलीबाहेर ढकलले आणि जोरात दरवाजा बंद केला. अपमानित, तहान दिली आणि गालावर चपकारीचे डाग घेऊन कमला आपल्या खोलीत परत आल्या. त्या पलंगावर बसल्या. त्यांचे शरीर वेदना आणि थकव्याने थरथरत होते. कमला पुटपुटत म्हणाल्या, पाणी, एक ग्लास पाणी सुद्धा मी पिऊ शकत नाही. त्या गालावर हात फिरवतात. चपकारीचा डाग जितका गालावर होता त्यापेक्षा कितीतरी जास्त तो त्यांच्या मनावर होता. त्या संपूर्ण रात्र रडत राहिल्या. त्यांच्या डोळ्यासमोर भूतकाळातील दिवस तरंगू लागले. ते दिवस जेव्हा त्यांच्याकडे अधिकार आणि सन्मान होता. कमला आपल्या मुलाला प्रेमाने जीव घालत होत्या. हरी मुलासाठी प्रत्येक आनंद गोळा करत होते. घरात हास्य, प्रेम आणि आनंद होता. लग्नापूर्वी अमित नेहमी आपल्या आईला विचारायचा, आई, तुला काय हवे आहे? पण लग्नानंतर रिया घरात आल्याचा एका महिन्यातच अमित ते विचारणे बंद केले होते. आता तो फक्त रियाचे संकेत शब्दाचे नियम पाळत होता. कमलाला आठवले की रियाने कसे हळूहळू सगळे बदलले होते. सुरुवातीला रिया हसत म्हणायची, आई, हा नवा आधुनिक फ्रीज खूप छान आहे, पण रात्री वीज वाया जाऊ नये म्हणून मी तो 11 वाजता बंद करेन. नंतर तिने नातेवाईक आणि मित्रांचे क्रमांक साठवण्याच्या नावाखाली फोनमधून काढून टाकले, जेणेकरून ते बाहेरील जगापासून तुटून जावेत. आणि आता पाण्यासाठी चपकार आणि अपमानास्पद कामाची मागणी करू लागली होती. कमला म्हणाल्या, आम्हाला तर मुलगा सून यांच्याकडे घर सोपवून निवांत व्हायचे होते. आपल्याच घरात आपण कैदी होऊ हे कसे माहीत असणार? ती आम्हाला माणूस नाही तर अत्याधुनिक घरातील घाणेरडे सामान समजते, जे साफ करणे तिची मजबुरी आहे. त्यांना आपल्या स्वर्गवासी पती हरीची आठवण आली. कमला मनात म्हणाल्या, हरी, तुम्ही मला एकटी का सोडून गेलात? तुम्ही असता तर ही मुलगी माझ्यावर हात उचलण्याची हिंमतही करू शकली असती का? तुम्ही नेहमी माझ्यासाठी ढाल बनून उभे राहत होतात. डोळे मिटताच भूतकाळातील एक दृश्य समोर आले. आठवणीचा प्रसंग. हरी प्रेमाने कमलाला चहा देत आहे. ते हसत म्हणतात, कमला, तू नेहमी इतकी गोड का असतेस? आपली सून येईल तेव्हा ती तुझ्यावर खूप प्रेम करेल. आज तीच सून त्यांचा अपमान करत होती आणि त्यांचा मुलगा अमित, जो आता रियाचा नवरा झाला होता, त्याने तर डोळे बंद करून घेतले होते. कमलाला जाणवले की पतीच्या अनुपस्थितीने या घरात त्या आधीच एकट्या आणि कमजोर झाल्या आहेत. रियाला माहीत होते की आता त्यांना वाचवताना कोणीच उरलेलं नाही. कमला अश्रू पुसत म्हणाल्या, मी या घरात फक्त यासाठी आहे की अमितला वाटावे. तो संस्कारी मुलगा आहे, जो आपल्या आईची काळजी घेतो. पण रियाने मला अंकीय घरकाम करणारी बनवून टाकले आहे.
कमला पूर्ण रात्र जाग्याच राहिल्या. सकाळी 5 वाजता तहान आणि चपकारीची वेदना त्यांना पुढील अपमानासाठी म्हणजे रियाच्या खोलीची सफाई करण्यासाठी तयार करीत होती. सकाळचे 7:30 वाजले होते. बैठक खोलीत रिंग लाईट आणि महागड्या ट्रायपॉड मोबाईल बसवलेला होता. रिया गुड मॉर्निंगची रील तयार करत होती. कमला आपल्या खोलीतून डगमगत बाहेर आल्या. त्यांची अवस्था फारच वाईट होती. 2 दिवस पाणी न मिळाल्यामुळे आणि रात्री त्यांचे ओठ कोरडे पडले होते आणि फाटलेले होते. डोळे आत गेले होते आणि त्यांचे शरीर पूर्णपणे अशक्त झाले होते. खोकल्याचा प्रत्येक झटका आला आणि त्यांना चक्कर येत होती. रिया चमकदार पारंपरिक कपड्यात केस नीट करत उभी होती. कमलाच्या अवस्थेकडे तिने अजिबात लक्ष दिले नाही. कमला दिसताच रियाने आदेश दिला, या कमला, उशीर का करतेस? माझा वेळापत्रक आहे. आज मी तुला माझ्या सर्वाधिक लोकप्रिय लघु चित्रपटासाठी माझी तंदुरुस्त सासू आई म्हणून वापरणार आहे. हस आणि लक्षात ठेव, तुझ्या चेहऱ्यावर खरा आनंद भावना दिसली नाही तर आज तुला दिवसभर अन्नही मिळणार नाही. कमला तुटक्या आवाजात म्हणाल्या, बाळा रिया, माझी तब्येत ठीक नाही. मला खूप तहान लागली आहे. मी उभीही राहू शकत नाही. कृपया फक्त एक घोट पाणी. रिया जोरात हसली आणि त्यांची थट्टा करू लागली. रिया म्हणाली, तब्येत वगैरे हे सगळे नाटक आहे. म्हातारपणी लोक लक्ष वेधून घेण्यासाठी असेच नाट्य करतात. तू या जगात का आहेस माहिती आहे का? माझी ऑनलाईन प्रतिमा तयार करण्यासाठी. मी तुला सांगितले होते ना, पाणी हवे असेल तर माझे सगळे आदेश पाळावे लागतील. रियाने ताबडतोब मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले. कॅमेऱ्याकडे पाहत बनावट गोड आवाजात रिया म्हणाली, सुप्रभात माझ्या प्रिय मित्रांनो, पहा माझी गोड उत्साही सासू आई. तुम्ही सगळे विचारताना की माझ्या आई इतक्या तंदुरुस्त कशा राहतात? त्यांचे गुपित आहे सकारात्मक विचार. आई तुम्ही बोला, मी किती आनंदी आहे. कमला उभा राहू शकत नव्हत्या. रियाने जबरदस्तीने त्यांना आधार दिला. पण कॅमेऱ्याच्या कक्षेबाहेर रियाने त्यांच्या कमरेला जोरात चिमटा काढला. कमला वेदनेने किंचाळू शकल्या असत्या, पण कसं तरी ओठ उघडून असह्य आवाजात म्हणाल्या, मी मी खूप आनंदी आहे. रिया उत्साहाने कॅमेऱ्याकडे पाहून म्हणाली, वा, पाहिलंत ना तुम्ही सगळ्यांनी, हीच असते खरी आनंदी अवस्था. आई आता जोरात हसा, जितके जोरात हसू शकता तितके. कमलाने खोटी कोरडी हसण्याचा प्रयत्न केला. ते हसू त्यांच्या कोरड्या घशात अडकून वेदनादायक वाटत होते. त्याच वेळी अमित बैठक खोलीतून जात होता. त्याने पाहिले की त्याची आई हसत आहे. पण ते हसू विचित्र आहे. त्याने आपल्या पत्नीकडे पाहिले, ती हसत होती. अमितने विचारले, रिया काय झालं? आईला काय झालं आहे? ती इतकी का हसत आहे? रियाने लगेच चित्रीकरण बंद केले आणि अमितला मिठीत घेतले. हळू आवाजात रिया म्हणाली, अरे काही नाही प्रिय, आईला माझी लघु चित्रपट खूप आवडत आहे. त्या म्हणत होत्या की त्यांना किती आनंद आहे की त्यांना एवढी काळजी घेणारी सून मिळाली. मी थोडे जास्त हसायला सांगितले म्हणून त्यांचा मूड चांगला होईल. यानंतर रियाने कमलाकडे धमकी देणाऱ्या नजरेने पाहिलं. कमला आपल्या मुलासमोर उभ्या होत्या, पण इतक्या असहाय्य होत्या की सत्य बोलू शकत नव्हत्या. त्यांना भीती वाटत होती की जर त्यांनी सत्य सांगितले तर रिया त्यांना कायमचे पाणी देणे बंद करेल. अमित पत्नीच्या शब्दांवर विश्वास ठेवून हसला. तो आईला म्हणाला, हो आई, रिया बरोबर बोलते आहे. तुम्ही खूप आनंदी दिसत आहात. तुम्हा दोघींचे नाते खूप छान आहे. हे बोलून अमित कार्यालयासाठी निघून गेला. त्याला अजिबात कल्पना नव्हती की ज्याला तो आनंद समजत होता ती आई तहान आणि अपमानाने मरण्याच्या उंबरठ्यावर होती. रियाने ते व्हिडिओज लगेच प्रसारित केले. तिने कमलाला ढकलले आणि कठोर आवाजात म्हणाली, जा आता माझा टेबल सफाई कर आणि लक्षात ठेव, मी सांगत नाही तोपर्यंत तू एक थेंबही पाणी पिऊ शकत नाहीस. तू मेलीस तरी मला काही फरक पडणार नाही. तुझ्या अंत्यसंस्काराची मी भावनिक व्हिडिओ तयार करेन. कमला कोरड्या ओठांनी आणि वेदनेने भरलेल्या शरीरासह रडत सफाईसाठी बसल्या. त्यांना माहिती होते की लवकरच पाणी मिळाले नाही तर त्या खरंच मरणार आहेत. म्हणून पाणी मिळावे या आशेने त्या घाईघाईने काम करू लागल्या. सकाळची कामे पूर्ण झाली होती. कमला तहानेने अस्वस्थ होऊन आपल्या खोलीत पडल्या होत्या. पण सफाईसाठी दिलेल्या अपमानास्पद कामामुळे त्यांना थोडीही विश्रांती मिळत नव्हती. तेव्हाच रिया मोठ्या डब्यासह घरात प्रवेश करते. ती परदेशातून एक नवीन अत्याधुनिक
AI वर आधारित स्मार्ट कॅमेरा घेऊन आलेली असते. त्याचे नाव आहे गार्डियन प्रो 360. रिया एकटीच उत्साहाने म्हणते, वाह, हा कॅमेरा किती जबरदस्त आहे. हा फक्त व्हिडिओ करत नाही, तर चेहऱ्यावरील भाव, शरीराची हालचाल आणि संशयास्पद कृती देखील ओळखतो. आता मला घर सोडून गेल्यावरही कसलाही ताण राहणार नाही की माझी नोकरानी कमला नेमकं काय करत आहे. रिया कमला समोरच दिवाणखान्याच्या कोपऱ्यात तो कॅमेरा बसवते. रिया कमलाला म्हणते, बघ कमला, हा आहे तुझा नवीन पेहरेकरी. हा पूर्ण वर्तुळात फिरतो आणि माझ्या डोळ्यापेक्षाही जास्त वेगवान आहे. तू जर 1 मिनिट जरी काम थांबवलंस किंवा कोणाशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर तो लगेच माझ्या फोनवर इशारा पाठवेल आणि हो, हा तुला नियम मोडणारी वृद्ध स्त्री म्हणून ओळखेल. रिया गर्वाने हसत कॅमेरा सुरू करते आणि घरातील सर्व स्मार्ट साधनांचे नियंत्रण फक्त स्वतःकडे ठेवते. फ्रीज, दरवाजाचे कुलूप, इंटरनेट, हीटर सगळं तिच्या ताब्यात जाते. रिया म्हणते, आता मी निर्धास्तपणे 2 दिवसासाठी गोव्याला फिरायला जाऊ शकते. लक्षात ठेव, पाणी सकाळी 6 वाजता मिळेल. तोपर्यंत फक्त साफसफाई. रिया बॅग घेऊन निघून जाते. जाण्याआधी तिने सर्व दरवाजाचे डिजिटल कुलूप बंद केले. बाहेर जाण्याचा दरवाजा देखील. रिया गेल्यानंतर ते घर एक डिजिटल तुरुंग झाले होते. कमला तहानलेली तडफडत होती. तिने पाहिलं की आता घरात कोणीही नाही. तिने धाडस करून स्वयंपाकघराकडे जाण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात AI कॅमेरा फिरून थेट तिच्यावर लक्ष केंद्रित करतो. कमला घाबरत हळू आवाजात म्हणते, हे देवा, आता तर हा कॅमेरा सुद्धा माझ्यावर नजर ठेवतो आहे. अचानक घरात आपत्ती उद्भवते. स्वयंपाकघरात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे रियाच्या महागड्या कॉफी यंत्रणातून धूर आणि हलक्या ज्वाला निघू लागतात. कमला भीतीने ओरडते. तिला पुन्हा जोराचा खोकला सुरू होतो. यावेळी भीती आणि धुरामुळे ती असह्य होते. कमला घाबरून ओरडते, आग लागली, आग लागली. ती पाणी घेण्यासाठी फ्रीजकडे धावते, पण फ्रीज बंद असतो. ती बाहेर पडण्यासाठी मुख्य दरवाजाकडे जाते, पण तो दरवाजाही डिजिटल कुलूप लावलेलं असतं. कमला वेदनेने रडत म्हणते, मी अडकली आहे. रियाने सगळं बंद केलं आहे. कुणीतरी वाचवा. मला AI कॅमेरा हे सगळे दृश्य चित्रित करत असतो. त्या कॅमेराला मानवी भावना समजत नव्हत्या. तो फक्त आपल्या प्रणालीतील नियमानुसार काम करत होता. त्याने धूर पाहिला म्हणून त्याच्या यंत्रणाने आग आणि धुरीला उच्च धोका असलेली आपत्ती म्हणून ओळखले. त्याने पाहिले की कमलाच्या चेहऱ्यावर वेदना आणि भीती दिसत होती. हे भाव रियाने तयार केलेल्या आनंदी व्हिडिओशी जुळत नव्हते, कारण रियाने आपल्या फोनवरून कोणतेही आपत्कालीन संकेत दिलेला नव्हता. म्हणून AIने सुरक्षा प्रक्रिया सक्रिय केली आणि घराचा खरा मालक अमित याला ताबडतोब व्हिडिओ पाठवलं. AI कॅमेरा भावनाशिवाय फक्त आपल्या नियमानुसार कमलाची असहाय्यता, फ्रीजचे बंद कुलूप आणि बाहेर जाण्याचा तिचा प्रयत्न पूर्णपणे अमितच्या कार्यालयात फोनवर पाठवला. इकडे कमला वेदनेने रडत स्वयंपाकघराच्या दरवाजाकडे ओरडत होती, रिया आम्हाला मारण्यासाठी बंद करून गेली आहे. हे हरी देवा, वाचवा. कमलाचे शरीर खूपच अशक्त झाले होते. तहान, धूर आणि भीतीने तिला पूर्णपणे जखडून टाकले होते. ती जमिनीवर कोसळली. तिचा खोकला असह्य झाला आणि तिचे डोळे वर वळले. कमलाची शेवटची कुजबूज, पाणी. हरी देवा, मला माफ कर. खोकल्याच्या झटक्यात कमला जमिनीवर बेशुद्ध पडली. ती विषारी धुरात एकटीच होती. तिचे प्राण धोक्यात होते. हा कॅमेरा सर्व चित्र करून ते अमितकडे पाठवत होता. इकडे अमित आपल्या कार्यालयात महत्त्वाच्या बैठकीत बसला होता. त्याचा फोन मौन स्थितीत होता, पण त्याच्या पडद्यावर गार्डियन प्रो 360 उच्च धोका असा इशारा दिसू लागतो. अमित तो दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतो, पण इशाऱ्याचा आवाज सतत वाढत होता. अमित चिडून फोन उचलतो. त्याला वाटते की रियाने काहीतरी निरंतर संदेश पाठवला असेल. जसा तो सूचना उघडतो तसं AI कॅमेऱ्याने पाठवलेलं थेट चित्रपट सुरू होतं. ते पाहताच अमितचे डोळे विस्फारतात. फिरणारा कॅमेरा, स्वयंपाकघरातील आग आणि विषारी धूर सगळे स्पष्ट दिसत होते. कमलाचे कोरडे ओठ, न थांबलेला खोकला, फ्रीजचं कुलूप ठोठवताना ती, कमलाचा आक्रोश, पाणी, मला श्वास घेता येत नाही. चित्रपटाचा शेवट, कमला जमिनीवर बेशुद्ध पडताना दिसल्या. अमितचे शरीर धक्क्याने सुन्न होते, जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. अमित मनातच म्हणतो, आई हे काय? आई, हा धूर कुठून आला? फ्रीजला कुलूप का? AI कॅमेराने सोबत एक
लेखी अहवाल सुद्धा पाठवलेला असतो. कमला मागील 48 तासापासून अत्यंत निर्जलीकरण अवस्थेत आहेत. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण फार कमी आहे. नियम उल्लंघन रिया शर्मा यांनी पाणी मिळण्याची सुविधा सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवली आहे. आपत्कालीन स्थितीत मुख्य दरवाजा आणि फ्रीजवर डिजिटल कुलूप सक्रिय आहे, म्हणून सुटका अशक्य आहे. यंत्रणेचा अंदाज जीवन गंभीर संकटात आहे. कमलाला मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. हे वाचताच अमितच्या हातातून फोन खाली पडतो. त्याला रियाचे नियम आठवतात. रात्री 11 वाजल्यानंतर नियम त्याला आठवतात. मागील रात्री आईचं थप्पड बसलेला गाल आणि तिने बनावटी हास्य. अमितला जाणवते की ज्या पत्नीला तो प्रेम आणि सन्मानाचे प्रतीक मानत होता, ती प्रत्यक्षात एक निर्दयी डिजिटल जेलर होती. अमित भीतीने ओरडतो, रिया, तू माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला आहेस. अमित बैठक मध्येच सोडतो. तो आपल्या वरिष्ठांना एक शब्दही न बोलता थेट बाहेर पळतो. धावताना तो म्हणतो, आई, मी येत आहे. माझी आई धोक्यात आहे. अमित ताबडतोब आपत्कालीन सेवेला फोन करून आपल्या घराचा पत्ता सांगतो. धावत धावत तो रियाला फोन करतो, पण रिया अडथळा स्थिती लावलेली असते. अमित गाडी बसून वेड्यासारखा वाहन चालवू लागतो. त्याच्या डोळ्यासमोर एकच दृश्य होते, धुरात अडकलेली त्याची बेशुद्ध आई. अमित स्वतःशीच म्हणतो, रिया, मी तुला सोडणार नाही. तू माझ्या आईला तहानलेलं ठेवलंस फक्त यासाठी की तू माझ्या नजरेत चांगलीच होऊन दिसावी. तू त्यांना मारलंस. मी आंधळा होतो म्हणून तुझे कृत्य पाहू शकलो नाही. हे देवा, कृपया माझ्या आईला वाचवा. असे म्हणत अमित वाहनाचा वेग आणखी वाढवतो. घराच्या जवळ पोहोचताच त्याला दिसते की अग्निशामक दल आणि पोलीस आधीच आलेले आहेत. अमित गाडीतून उतरून धावत जातो. त्याला फक्त आईचे प्राण वाचवायचे असतात आणि पत्नीचे हे निर्दयी डिजिटल साम्राज्य संपवायचे असते. अमित घराच्या दरवाजाजवळ पोहोचतो. तिथे अग्निशामक दल आणि पोलीस उपस्थित असतात. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी डिजिटल कुलूप तोडून दरवाजा उघडलेला असतो आणि धूर बाहेर काढण्याचे काम सुरू असते. अमित घाबरून म्हणतो, आई, माझी आई कुठे आहे? अग्निशामक कर्मचाऱ्यांनी सांगितले की कमलाला वाचवण्यात आले आहे. तिला त्वरित पाणी आणि वैद्यकीय मदत दिलेली आहे. विषारी धुरामुळे तिला रुग्णालयात नेले जात आहे. अमित वेदना आणि आनंदाने म्हणतो, देवाचे लाख लाख आभार. आई सुरक्षित आहे. तेवढ्यात एक पोलीस अधिकारी अमित जवळ येतो. तो म्हणतो, मिस्टर अमित शर्मा, आम्हाला तुमचा AI कॅमेऱ्यातून एक व्हिडिओ मिळाला आहे. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. तुमच्या पत्नीने फक्त आपल्या सासूला तहानलेले ठेवले नाही, तर तिला घरात बंद करून जाणीवपूर्वक धोक्यात टाकले आहे. फ्रीज आणि दरवाजाचे डिजिटल कुलूप लावून बंद होते. हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही याची पुष्टी करता का? अमित अपराधी भावनेने म्हणतो, हो, मी करतो. मी आंधळा होतो. हे सगळे खरे आहे. माझ्या आईला त्या डिजिटल जेलरने मारले आहे. अमितने ताबडतोब रियाला तिच्या फोनवर कॉल केला. रिया गोव्यात पार्टी करत होती. तिने अनिच्छेने फोन उचलला. रिया फोनवर बेफिक्रीने म्हणाली, हो डार्लिंग, काय झालं? मला त्रास देऊ नकोस. आईने नीट साफसफाई केली नाही का? अमितने आपला आवाज स्थिर आणि कठोर ठेवला. अमित म्हणाला, रिया, तुझा खेळ संपला आहे. AI कॅमेऱ्याने सगळं दाखवलं आहे. फ्रीजचं कुलूप, आईची तहान, तिची बेशुद्ध अवस्था, सगळं काही. तू माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केला आहेस. पोलीस इथे आहेत आणि तुझ्यावर हत्या करण्याचा प्रयत्न आणि छळाचा गुन्हा नोंदवला आहे. रिया धक्क्यात म्हणाली, काय? नाही नाही, तो कॅमेरा मी फक्त त्यांच्या देखरेखीकरता लावला होता. ती म्हातारी मेली काय? हे ऐकून अमित रागाने म्हणाला, रिया, माझ्या आईविषयी आणखी एक शब्दही बोललीस तर मी तुला सोडणार नाही. हे ऐकून रिया ही रागाने म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली माझ्यावर अशा पद्धतीने ओरडण्याची? हे सगळं खोटं आहे. तू माझं ऐकत नसलीस तर मी तुला घटस्फोट देईन. माझे सगळे अधिकार तुला परत द्यावे लागतील. अमित रागाने म्हणाला, तुझे सगळे अधिकार आणि गुप्त संकेत आता पोलिसांकडे आहेत. तुझ्या चालाकीने तुला अडकवलं आहे. रिया, तू तंत्रज्ञानाला आपली नोकरानी समजलंस, पण त्याच तंत्रज्ञानाने तुला तुझी जागा दाखवली. अमितने ताबडतोब फोन कट केला आणि पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला, सर, मी माझ्या पत्नीविरुद्ध प्रत्येक कायदेशीर कारवाईत संपूर्ण सहकार्य करीन. तिकडे गोव्यात संध्याकाळची वेळ होती. रिया एका महागड्या किनारी विश्रांतीगृहात होती.
अमितचा फोन येताच तिने आपली सगळी डिजिटल खाती आणि फोन बंद केला आणि पळून जाण्याचा प्रयत्नही केला. रिया मनात म्हणाली, नाही, या म्हाताऱ्या बाईसाठी मी माझं आलिशान आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही. मी पळून जाईन आणि दुसऱ्या देशात सगळं नियंत्रण ठेवेन. पण रियाचं तंत्रज्ञान जितकं वेगवान होतं त्याहून पोलीस अधिक वेगवान ठरले. गोवा पोलिसांनी रियाला विमानतळावर पोहोचण्याआधीच ताब्यात घेतले. पळून जाण्याचा प्रयत्न ती पकडली गेली आणि तिचा सगळा डिजिटल अहंकार चिरडून गेला. तिला परत दिल्लीला आणण्यात आलं. पोलीस वाहनातून रियाला शर्मा निवासात नेण्यात आलं पुरावे गोळा करण्यासाठी. जेव्हा पोलीस वाहन घरासमोर थांबले तेव्हा रियाने पाहिलं, ज्या दरवाजावर तिचं स्मार्ट डिजिटल कुलूप होतं ते पूर्णपणे तुटलेलं होतं. ते कुलूप तिच्या सत्तेत आणि नियंत्रणाचं प्रतीक होतं आणि आता ते धुळीत पडलेलं होतं. नातेवाईक आणि शेजारी दरवाजासमोर उभे होते. त्यांच्या डोळ्यात रियासाठी तिरस्कार आणि द्वेष होता. पोलीस वाहनाच्या खिडकीतून रियाने बाहेर पाहिलं. तिचा चेहरा लज्जा आणि रागेनं लाल झाला होता. रिया मनात ओरडत होती, हे लोक माझा अपमान करत आहेत. ही माझीच जिंदगी होती. मी त्या म्हाताऱ्या बाईला सोडणार नाही. पोलीस तिला घराच्या आत घेऊन गेले. रियाने पाहिलं की स्वयंपाकघरात आगीच्या खुणा होत्या आणि फ्रीजचं कुलूपही जबरदस्तीने तोडलेलं होतं. सगळे वीज जोड बिंदू बंद करण्यात आले होते. तिचं डिजिटल साम्राज्य पूर्णपणे कोसळलं होतं. हे रियाला असह्य वाटत होतं. तिला अटक करून पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्याच वेळी जवळच्या रुग्णालयात कमलाला ऑक्सिजन देण्यात येत होता. त्यांची अवस्था स्थिर होती. अमित त्यांच्या पलंगाजवळ बसला होता. त्यांचा चेहरा अश्रूंनी भिजलेला होता. अमितने आईचा हात घट्ट धरला होता. त्याच्या सगळ्या व्यावसायिक अहंकार आणि पत्नीवरचा आंधळा विश्वास पूर्णपणे तुटला होता. अमित रडत म्हणाला, आई, मी कसं मानू की तुम्ही ठीक आहात? तुम्ही 2 दिवस तहानलेले होता आणि मी मी रियाच्या बनावटी हास्यावर विश्वास ठेवला. ती मला आतून मारते आहे आई. कमला हळू आवाजात म्हणाली, गप्प बस माझ्या मुला. मला माहित आहे तू आंधळा नव्हतास. तू फसवणुकीत होतास. आता तुझे डोळे उघडले आहेत. हेच पुरेसं आहे. आई, ती पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. ती माझ्या आणि तुमच्या डिजिटल भिंत उभी करत होती. तुमची असहाय्यता पाहिली आहे. हे पाहून की तुमच्या स्वतःच्या मुलाने तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, मला सर्वात जास्त दुःख झालं. अमितने शपथ घेतली, आई, आता मी तुमची सेवा करेन. रियाला तिच्या पापाची शिक्षा तर नक्कीच मिळेल. तिला डिजिटल तुरुंग आणि माझ्या आईला लपवू शकणार नाही. हे ऐकून कमलाने आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांना अखेर स्वातंत्र्य आणि न्याय दोन्ही मिळाले होते. रियाच्या अटकेमुळे फक्त त्यांचे प्राणच वाचले नाहीत, तर घरात सत्य आणि सन्मान पुन्हा प्रस्थापित झालं. कमला रुग्णालयाच्या पलंगावर मुलाचा हात धरून हसली. त्या म्हणाल्या, तंत्रज्ञान चांगलं आहे बाळा, पण जेव्हा ते माणुसकी विरुद्ध वापरलं जातं तेव्हा ते सर्वात मोठं हत्यार बनतं. रियाने तंत्रज्ञानाला आपलं हत्यार केलं आणि त्याच तंत्रज्ञानाने तिला उघडं पाडलं. हे पाहून अमित हसला. कमलाला लवकरच रुग्णालयातून सुट्टी मिळाली आणि अखेर त्यांच्या संकेत शब्दाचं मानलेल्या आयुष्यातून तिला स्वातंत्र्य मिळालं. तर तुम्हाला काय वाटतं? रियासोबत योग्य झालं का? मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.